अंजाम बहुत बुरा होगा। अंजाम कुछ भी हो जाए मगर हम नहीं हटेंगे। मानूर बेगम, तुम्हें क्या लगा मैं चुप बैठूंगा? जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं। तुम बड़ी अजीज थी मानूर बेगम, लेकिन बस अब मैं किसी की भी नहीं सुनूंगा। कौन है वहां? देखो, मेरी बाकी की बेगमों को भी यही हश्र करो। हुजूर, अगर तुमने किसी को भी बख्शा तो मैं तुम्हारा यही हाल करूंगा। जाओ, पूरा जनान खाना खत्म कर दो। जाओ। बस अब कूच करते हैं, रास्ता बिल्कुल साफ है। एक नाही, दोन नाही, 10 नाही, अहो 63 आपल्याच बेगमांच्या कत्तली केल्या त्या अफजल खानानं। या खुदा, अहो स्वतःच्याच बेगमांना एवढ्या बेरहमीनं मारायचं, त्यांच्या गर्दनी मारायच्या। अहो हा कंचा शहाणपणा म्हणायचा। हमें तो यकीन नहीं हो रहा। अहो यकीन करण्यासारखं नाहीच, पण हे घडलंय मात्र खरं। पूरा बीजापुर इस बात से थर्रा उठेगा। खैर बाजी, बहुत अच्छा किया आपने ये खबर हम तक पहुंचाई। आप जैसा नेक और ईमानदार मुलाजिम होने की वजह से आदिल शाही बुलंद होगी। शुक्रिया बड़ी साहिबा। हम कहते हैं अफजल 63 बेगम मारे या 1063, हमें उससे क्या। वो कितने काफर मारता है ये बात हमारे लिए मायने रखती है। बाजी, उसे पूछो मुहिम का क्या हुआ। वक्त खामखा बर्बाद हो रहा है। बड़ी बेगम साहिबा, हमें समझ में नहीं आ रहा कि किस सोच में, किस फिक्र में ये अफजल खान ने इतना घिनौना काम कर दिया। बडी साहेबा, अफजल खान असं म्हणतोय की एका अवलिया बाबानं अफजल खानाला असं सांगितलंय की जर तू या मोहिमेवर गेलास तर जित्ता वापस येत नाहीस। अच्छा, तो अब आदिल शाही की बागडोर किसी अवलिया फकीर के हाथों होगी। बाजी, अफजल से कहो ये सल्तनत किसी गैर जिम्मेदाराना फकीर के कहने पर ना तो चलेगी ना ही खत्म होगी। और उसे कहो ऐसे पागल ख्यालों से निराश ना हो, काम पर लगो, जिम्मेदारियां निभाओ। जी बड़ी साहिबा। अंकुश खान, अफजल को पैगाम भेज दो। अगर उसने छावनी नहीं उठाई तो उसे सेनापति के औहदे से निकाल दिया जाएगा। जी जी हुजूर। हर एक पल कीमती है, वक्त जाया ना करे, नहीं तो बर्बादी उसी की होगी। मुहिम पर ध्यान दे, जिम्मेदारियां निभाए और याद रहे हम दिल से नहीं दिमाग से सोचते हैं। हे असे हत्याकांड, बाया माणसांचे गळे चिरून ठार मारणं, हे काही बरे झाले नाही। 63 बायकांची एका रात्रीत कत्तल केली आऊसाहेब। सैतान वागत नाही असा वागलाय अफजल खान। खरं तर आपल्या पत्नीचा काया वाचा मने कधी अपमान करू नये। मारणं तर दूरच, ठार मारणं म्हणजे मानवतेचा कलंक। वाईट झालं। आऊसाहेब, अफजल खान आहेच उलट्या काळजाचा। पण हे असं का? आम्ही नेहमी म्हणतो स्त्री ही घराची शोभा वाढवणारी ग्रहलक्ष्मी असते। तिने सदा हसत आनंदात राहावं, तीच खरी शक्ती आहे। पण आऊसाहेब, त्या बायका तर परधर्माच्या, त्यांच्यासाठी का तुमच्या डोळ्यात अश्रू? मुरारबाजी,
अहो परधर्माच्या असल्या तरी त्याही बायकाच. धर्म नंतर, मनुष्य पहिला. आणि आपल्या स्वराज्यात तर आपलं परक हा भेदच नाही. होय, इथं परस्त्री ही माता भगिनीच. अफजल खानाच्या बायकांच्या बाबतीत जे झालं ते वाईट झालं. पण आता शीतावरून भाताची परीक्षा करायची म्हणलं तर ह्यो तर आपल्याच बायकांच्या कत्ली करत सुटलाय. मग इतरांचं काय करेल? बायकांची ही अवस्था आहे तर गडी माणसांचं काय होत असेल? अत्याचारावर अत्याचार करतोय त्यो, पिसाळलाय त्यो. पिसाळलाच आहे कान्होजी काका. आणि तोच नाही तर त्याचं सैन्यही पिसाळलेलं असणार. वय वय, अहो सैन्य तर बी काय शान आहे वय, ते बी असंच 72 खोड्याचं. त्या सगळ्या खोड्या नीट जाणून घ्या. विश्वासराव, अफजल खान आत्ता कुठे आहे? विजापुराजवळच तोरवे गावात मुक्काम आहे त्याच्या फौजेचा. राजे, खान निघालाय. आपल्या बायकांच्या रक्तात आपल्या हाताचे पंजे भरवून. आपली तयारी सुरूच आहे औसाहेब. प्रतापगडाचं काम रात्रीचा दिवस करून संपवा आणि जावळी सापळ्यांनी सजवायला घ्या. शक्य होईल तिथं गाव, वाडी, वस्ती भक्कम करा. जी औसाहेब, आता आम्हाला उत्सुकता आहे ती एकाच गोष्टीची. खान कोणत्या मार्गाने येतो याची. कौन है वहां? कौन है? हुजूर, ये आवाज फतेह लश्कर की तो नहीं? ये फतेह लश्कर अपना हाथी है. तो वो क्यों रो रहा है, क्यों चिल्ला रहा है? उसे कुछ तकलीफ? आपका हुक्म हो तो मैं जाके पूछताछ करूं? जाओ, और हाँ, फाजिल खान को भेज दिया जाए. जी हुजूर. अबू, आओ फाजिल आओ. ये फतेह लश्कर को क्या हुआ? क्यों रो रहा है, क्यों चिल्ला रहा है? कुछ समझ नहीं आ रहा अब्बू. मैं खुद गया था उसे देखने. उसे खिलाने की कोशिश की, पानी पिलाने की कोशिश की, लेकिन ना तो उसने कुछ खाया ना पानी पिया. पागल तो नहीं हुआ हाथी? उसके पेट में कुछ तकलीफ? बुरा मत मानना अब्बू, लेकिन क्या? आपने अम्मी जान का कत्ल कर दिया अब्बू. ये बहुत प्यारा था उनके लिए, लाडला था उनका. शायद फतेह लश्कर दुख जताता होगा अब्बू. क्या? हाँ अब्बू. सबसे पहले कुत्ता जानता है अपने मालिक की मौत. यो पता चलता है उसको. वो रात में रोता है, जोर से भूंगता है कि नहीं? हाँ, सही है. वैसे खाली कुत्ता नहीं, सभी जानवर को पता होता है अपनी मालिक की मौत कब आहे. आता हत्ती रोतोय म्हटल्यावर त्यालाही माहितीच असेल की शायद उसके मालिक की मौत कधी होणार. मतलब अफजल खान की मौत? यो काय बोलू ना बसलो मी. कसं तुम्हाला म्हणून सांगतो, फाजल खानची हिफाजत करता हूं मैं, तभी सगळं मालूम असतंय बघा. काय सांगू तुम्हाला, तुम्ही आपले आहेत म्हणून बोलतो, नाहीतरी बोलण्याची गोष्ट नाही. अवलिया बाबा अफजल खानाच्या तोंडावरच बोलला, तू मत जा, मरेगा तू मरेगा. तोबा तोबा. और देखो ना, फाजल खान बीमार गिर गया. जनाना 63 बीवी का कत्ल हो गया.
लगातार आप छिको। और देखो फतेह लश्कर रो रहा है, बहुत रो रहा। कहर टूटेगा कहर, यो कोई नहीं बचेगा, कोई नहीं बचेगा। बहुत आप छिको ना। सच? या खुदा। फाजल खान और अफजल खान जैसा कम नसीबीपना अपने को भोगना पड़ता है। तैयार रहा बगा। माफी कर फतेह लश्कर, तुला नको ते खायला घातलं, मी तरी काय करू? तुझ्या जालिम मालकामुळे तुला भोगायला लागतं। अफजल खानाची फौज या ठिकाणी मुक्कामाला, होरवे गावात। परंतु इथून पुढे तो कोणत्या मार्गाने येणार ते काही समजत नाही। मी काय म्हणतो, या तोरवे गावातून छावण्या उठून सरळ पुण्यावर धाड देऊ। मला भी अगदी तेच वाटतंय खान साहेब, ताड़ की फाड़ निकाल। अच्छा, तो यह है जल्दी पहुंचने का रास्ता। हाच तो रस्ता लवकरात लवकर येण्याचा। म्हणजे हा मंगळवेढे, माळशिरस, बारामती, सुपेय जेजुरीवरून राजगड, मावळात। मेरी राय यह है कि हम पहले वाई जाएंगे, हमारे फौज के लिए भी यह बेहतर होगा। अब्बू सही है ना? वाई सही, पण आपल्यासाठी बराबर। कारण आता जावळी हाताशी आहे ना। पण त्याचा अंदाज येत नाही। कदाचित मुबलक फौज असल्यामुळे अफजल खान मोकळ्या मैदानातही लढाई करेल। हो, मग दोनच मार्ग आहेत त्याच्यासमोर। या मार्गाने पुण्यात येण्यासाठी तो हा रस्ता पकडेल। खान साहेब, ह्योच रास्ता आहे शिवाला लवकर गाठायचा। ये रास्ता भी अच्छा है। खान या दोन्हीपैकी कोणत्याही मार्गाने आला तरी त्याला रोखण्याची आपली तयारी हवीच। रुक जाओ। यो का म्हणतो मी? बुलाया मेरे को अंदर। मत जाओ मेरे भाई, वरना खान हमारी गर्दन मार देगा। ये रास्ते से जल्दी जाएंगे हम। जल्दी जल्दी जल्दी, क्या है जल्दी? किसको है जल्दी? आपको हो गया, हमें नहीं। हम कबाब का मजा कैसे लेते हैं, उसे कैसे खाते हैं? आराम से, आहिस्ता आहिस्ता। ठीक वैसे ही हमने तय किया है, वही होगा दूसरा पड़ाव। लेकिन ये खबर सिर्फ हमारे बीच रहनी चाहिए, समझे? खानाचा पुढचा तळ कुठं पडतो त्यावरून त्याची पुढची येण्याची दिशा स्पष्ट होईल। वाह, तू खुद को बड़ा चालाक समझता है ना? समझ। मेरे रास्ते तू तय कर, तेरे नक्शे पर। तेरे नक्शे पर तूने जो रास्ता तय किया है ना, उस पर हम बिल्कुल नहीं जाएंगे। हम ऐसे रास्ते से आएंगे जहां से तुम्हारे स्वराज की धरोहर मिट्टी में मिल जाएगी। तुम्हारे धर्म की धज्जियां उड़ेगी और आवाम गरेबान फाड़ फाड़ उठेगी। विश्वासराव, बहिर्जींना सांगा
खानाचा पुढचा तळ कोणत्या गावात पडतो त्याची माहिती घ्या. राजो, खाना भोवती कडक पार आहे, त्यामुळे बहिर्जींना काहीच समजत नाही. खलिते तर बाहेर पडत असतील खानाच्या गोटातून, त्यातला मजकूर समजला तरी झालं, आणि बहिर्जी ते नक्कीच करतील. आणि तसंही खान स्वराज्यात येण्यासाठी कोणती वाट धरणार हे समजलं नाही तरी खानाची वाट लावायची हे नक्की. अफजल खान येताना दोन पैकी एका मार्गाने येणार. एकतर तो पाण्याचा जिव्हाळा धरून येईल, नाहीतर थेट अग्नी जत मारेल. होय, माझाही कयास तोच आहे. अफजल खानाच्या फौजेच्या बाबत ज्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला समजल्यात, त्यातली एकच गोष्ट आम्हाला चिंताजनक वाटते, आणि ती म्हणजे खानाच्या फौजेतला तोफखाना. राजे, तोफखाना आम्ही बघता बघता निकामी करू. आता प्रत्येक मावळा हा रणझुकीचा खिळा झालाय, आणि दारुगोळा जर भिजला तर मग राज, त्यांच्याकडे 12,000 घोडा आहे, पण तो समदाच्या समदा कसा भित्रवायचा ते माझ्याकडे लागलं. अव जिंजीला असताना म्या ती कला शिकून घेतली आहे. राजे, हत्ती दळाचं काय करायचं? आपल्याकडे हत्ती नाही. सोनोपंत, आपल्याकडे हत्ती नाही ते एका अर्थानं बरंच आहे, कारण सैन्यात हत्ती आला की चालही तशीच होते, मंद संथ. याचा अर्थ अफजल खान येताना संथ गतीनं येणार. हत्ती नाहीत, पण हत्तीसारखी माणसं आहेत. हत्तीच्या तोडीचा एक एक मावळा आहे राजेंचा. साहेब, येसाजी कंक, विसाजी मोरंबक, भीमाजी वाघ, संभाजी कावजी कोंढाळकर, एक एक माणूस हत्तीसारखा. हत्तींपासून आणखीन एक धोका असू शकतो. हत्ती जर बिथरले तर आपल्याच सैनिकांना चिरडून पार विध्वंस करतात. वय वय, मोठ्यानं चित्कारत इलाका डोक्यावर घेतात हत्ती. सारखं आपलं ची ची ची. वाह वाह वाह, आप सचमुच काबिले तारीफ हैं. क्या तैयारियां हैं? शाही फौजा विजापूरच्या बाहेर पडणार, आणि पडाव अशा ठिकाणी असणार की शत्रूला कपट नीती करण्याची संधीच नाही. सगळेच पडाव असे असतील तर शिवाजीला धडकी भरवतील. बिल्कुल सच मंबाजी. हम ऐसे रास्ते जाने वाले हैं कि सिवा सियासती जंग की चाल समझने से पहले उसका खेल खत्म. चलो जल्दी करो. फतेह लश्कर, हमारा लाडला हाथी, उसे लाया जाए. फाजल खान, उसे आगे रखना. शाही फौज की शान है वो. हुजूर हुजूर, फतेह लश्कर बैठ गया, उठता ही नहीं है. क्या? हम आते हैं. मैं जाके देखता हूं. वो हमारा लाडला हाथी है. हमारी आवाज सुनकर उठेगा, दौड़ेगा, और फिर भी नहीं उठा तो भाले की नोक नोच कर खड़ा करूंगा. काही अपशकुन होऊ नये म्हणजे झालं. अपशकुन? नहीं नहीं बाजी, क्या बकते हो? आप तैयार हो जाओ. हुजूर, बको. हुजूर, फतेह लश्कर चल बसा. क्या? ये सब कैसे हुआ? या खुदा, इतना ताकतवर हाथी मर गया. मुझे फतेह देने वाला हाथी मर गया. फतेह बाकी है, उसके पहले ही तो चला गया. या खुदा, मेरा सपना अधूरा रह गया. अब ये बेशकीमती शगुनी हाथी मैं कहां से लाऊंगा? नहीं नहीं नहीं, मैं उसके अलावा एक कदम भी आगे नहीं बढ़ा सकता. या!